बघू शकता भाकरीला छान पोपडा आलाय मस्तपैकी। मेथीची शेंगदाण्याची कूट लावून पातळ भाजी। भाजी 5 मिनिटं परतून तशीच ठेवूया। आता भाजी 5 मिनिटं परतून झाल्यानंतर आपल्याला पातळ मेथीची शेंगदाणे कूट लावून भाजी करायची आहे, म्हणून आपण आता ह्याच्यात छोटी अशी 2 भांडी पाणी टाकून घेऊया। आता ही भाजी आपण 5 मिनिटं उकळू देऊया। उकळल्यावरती त्याच्यामध्ये छान मेथीचा अर्क उतरेल, चव छान लागेल। बघा भाजीला छान उकळ फुटली आहे। आता आपण त्याच्यात टाकून घेऊया मीठ। आता बघा भाज्या पटकन होण्यासाठी माझी आधीच तयारी असते। डबाभर शेंगदाण्याचं कूट होतं, कूट आधीच मी करून ठेवते। आता हे कूट आपण भाजीमध्ये घालणार आहे। आता मस्त भाजीचा अर्क पाण्यात उतरला आहे, पाणी असं थोडं हिरवं दिसायला लागलंय आणि भाजी पण अशी शिजल्यासारखी दिसते। आता आपण त्याच्यात टाकून घ्या शेंगदाण्याचं कूट। ही भाजी भाकरीबरोबर अगदी सुंदर लागते, भाताबरोबरही छान लागते, पोळीबरोबर छान लागते। अशी पातळ भाजी आपण सुक्या भाज्या करून बघितल्यात, पण ही पातळ भाजी सुद्धा खानदेशमध्ये तर अगदी जास्तच चालते। 1 ते 1.5 वाटी शेंगदाण्याचं कूट घालायचंय। आता परत थोडा वेळ भाजी 5 मिनिटं उकळू देऊया। ही भाजी तुम्ही करून बघा, तुम्हाला पण आवडेल, एकदम छान लागते भाजी, अवश्य करून बघा। भाजी भाकरी बरोबर खायची म्हणून मी त्याच्यात मिरच्या जास्त घातल्यात, लसूण भरपूर घातलंय, म्हणजे चव छान येते। तेलात आपण भरपूर लसूण आणि जिरं घालून लाल सुक्या मिरच्या जरी तेलामध्ये आपण खुडून घेतल्या तरी ती पण भाजी छान होते तशाही प्रकारची। तयार आहे शेंगदाण्याचं कूट लावून पातळ भाजी। रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। आता याच्याबरोबर मी बाजरीच्या भाकरी टाकल्यात, बाजरीची भाकरी आणि ही भाजी।